का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे हो. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच. काय बरं झालं तू आलास. ते काय झालं? काय गडबड आहे? काय गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही. आत मेंबर कोंडून ठेवल्यात. ते कोण मेंबर आहे ते तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? तुम्हाला डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब रौफदारांनी काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रपत्या. तू एक काम कर, सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पाऱ्याला ठेवलेला आहे साहेब. बर, तू एक काम कर, पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा. निवडणुकीचे निकाल मला कळवत जा. चला येतो. तर मंडळी, निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब, अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असते. आता ये का मला समजत नाही. काय साहेब? नियमाप्रमाणे निवडणूक आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला 1 अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. आता माझं कसं होणार हो? अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर. आणि काय होणार? काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या, पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो दुर्पताबाई. एवढं बी कळत नाही तुला? सरपंचाची निवड आहे ना, म्हणून साहेबरावाच्या पार्टीनं आपल्याला पळवलं. असं मग आपल्याला सोडत्याल ना? येणारा माझा बा तुला सोडवायला. आपणच इथून सुटायचं. काय ग दुर्पदा गावली का? आम्ही समधीकडे जाऊन आलो पण दुर्पदा कुठे दिसत नाही. अहो वाजले किती? काय चाललंय? काय म्हणजे आम्ही कोण माणसं का काय आहे? तुमचं तेवढं खरं काय आहे? हे पहा, तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे, अरे बापरे, आईच्या जन्माला यायला पाहिजे होता. तर मेंदू बाहेर पडेल हो. माझ्या बायकोला ऐकून दे. काय मी खाली उतरल्यावर मागल्या बाजूला पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण ह्या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरला जाऊन कापड बदलतो. आपल्याकडे येईल नाही. थांब मी येते. बरोबर, तुम्ही चौकस उतरा. माझ्या पेशंटांनो, आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडतो. माझ्या बंधू भगिनींनो, गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. नामदेवराव, निवृत्तीबुवा आणि पद्मश्री तुकाराम. सर्वश्री म्हणायचं असेल. काय झालं? काय चालू दे. यांच्या अपार कष्टामुळे यावर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्र्याची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लवाडी. दुर्पदा भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही भांडी. या साड्या त्या आम्ही पळवल्या आणि निवडणुकीनंतर गरीबांनी वाटायला. अरे बांगड्या भरा तुम्ही. बांगड्या काय भरा? बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक.
लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या तोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय छान. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत, वळू. हाच तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरने रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फसविलं. थांब दुर्पदे, खरं म्हणजे हे वळू त्याने मसवडला नेऊन इकला होता. मरते. बरोबर आहे. तेव्हा अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे, बरोबर आहे नक्की साहेब. तेव्हा असल्या अट्टल चोरासनी वळू आपल्या अंगावर येणार. आता असंच मला जाऊया रस्त्याला. सावित्रीबाई बाहेर या. अहो सावित्रीबाई, आमच्या त्या दुर्पदाबाई आहेत. तू ते मी बोलते ना. तू आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे, तिलाच मत द्यायचं. आणि तिची खून म्हस आहे, ठेवायचं. हा वस्त्रवाल्याची मत द्यायची नाही. कुणी बी काहीतरी सांगल, ऐकायचं नाही बरं का. अहो पाटलीनबाई, मी काय म्हणत होते, आमचे हिने आहेत की नाही निवृत्ती पाटील, त्याच तुम्ही म्हणून ठेवी नका असं म्हशीला मत द्या म्हणजे आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. गड्यामध्ये सांगायचं म्हणजे झालं. शिक्का नीट मारा. चंदू विटेकर, चित्रा नीट मारा. पांडुरंग शेवाळे, बघा बघा ऐका ना. इकडे हा कोणी चालू आहे. तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथ, धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचे. त्यांचे 5 लोक निवडून आले. अरे पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेलं नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागले तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5700, 300 मतं जास्त मिळून निवडून आले. इकडे या साहेब, सांगा महिपती बोकरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. यशवंत हरी कोकाटे 5800, 400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव, महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जिंकला? 300 मतांनी निवडून आला. आपले 6 जण निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला, तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुकाच्या आज बघितल्या. काय रे साहेबराव, हो साहेबराव, आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण? मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. पण आता निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. हे निवृत्ती, आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मतांना निवडून आला तेवढं सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र सगळं गेलं. सांगतो बार बार सांगतो 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 कसं सांगतो? बर 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 अंधारी पसरली डोळ्याचं. साहेब, तुझ्याची बायको जिंकली. म्हणजे आपण मी गेलो. अरे बापरे साहेब, असं कसं झालं? कर्ज, जमीन, वाडा सगळं एका सगळ्यांचं 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावातनं मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे.
अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.